आणि ही बातमी आहे राजकीय वर्तुळातून। रोहित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्रित आता इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या भेटी घेणार आहेत। अरविंद केजरीवाल, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, एम.के. स्टॅलिन यांच्या ते भेटी घेणार आहेत। अजित पवार विमान दुर्घटना प्रकरणामध्ये कारवाई करण्यासाठी संसदेत मुद्दा उपस्थित करण्याची मागणी या भेटीमध्ये हे दोघे जण करणार आहेत। तर अजित पवार विमान दुर्घटना प्रकरणामध्ये आणखी एक महत्त्वाची बातमी। VSR कंपनीचे मालक VK सिंग यांची आज आता पुन्हा चौकशी होणार असल्याचं कळतंय। गुरुवारी VK सिंग यांची CIDच्या तपास अधिकाऱ्यांकडून 8 तास चौकशी करण्यात आली। विमानातल्या तांत्रिक बाबी, सुरक्षा नियमांचं पालन आणि अपघाताच्या संबंधित मुद्द्यांबाबत चौकशी करण्यात आली। तर आज पुन्हा एकदा चौकशीला VK सिंग आता सामोरे जात आहेत का आणि आज नेमकं या चौकशीमध्ये त्यांच्याकडून काय विचारपूस केली जाणार या संदर्भात निश्चितच काय नेमकी माहिती मिळते बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्याबरोबर जोडल्या गेल्या, त्यांच्याकडून आणखी सविस्तर या संदर्भातली माहिती जाणून घेऊया। उर्वशी, आपण पाहतोय 8 तास VK सिंग यांची चौकशी झाली, पुन्हा एकदा त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याचं कळतंय। VSR कंपनीवर अनेक आरोप होत आहेत, या दृष्टीने चौकशी अत्यंत महत्त्वाची। आज नेमके काय घडामोडी या संदर्भातल्या अपेक्षित आहेत? नक्कीच ही चौकशी खूप महत्त्वाची आहे, खास करून जेव्हा प्रिलिमिनरी रिपोर्ट जे येतं DGCA कडून आणि त्यात VSR कंपनीचा कुठेच उल्लेख नसतं आणि ते जास्त करून जे आहे पूर्ण क्लायमेट बेस कुठे ना कुठे एक ब्लेम जेव्हा करण्यात आला आहे, तेव्हा ही चौकशी खूप महत्त्वाची आहे असं समजून येत आहे। आज राजधानी दिल्लीत कुठे ना कुठे घडामोडी याची दिसून येते, कारण की रोहित पवार हे 3 दिवसाच्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत आणि इथे ते आज दुपारी 1 वाजता अरविंद केजरीवाल यांना भेटणार आहेत। सगळे इंडिया आघाडीचे जितके पण नेते आहे इंडिया ब्लॉकमधून, त्या सगळ्यांना रोहित पवार भेटून एक त्यांचा संशय आहे किंवा या मोठ्या घटनेत कशा प्रकारे एक निष्काळजीपणा झाला, जे त्यांचं म्हणणं आहे, या सगळ्यांबद्दल जे आहेत ते चर्चा करणार आहेत। अरविंद केजरीवालच नव्हे तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुद्धा रोहित पवार भेटणार आहेत। आपल्याला माहिती आहे सोमवारपासून अधिवेशनाचा दुसरा जो पाठ आहे ते सुरू होणार आहे आणि त्याच दरम्यान रोहित पवार राहुल गांधी यांना सुद्धा भेटणार आहे, हेही समजून येत आहे। या सगळ्या अपोजिशन नेत्यांना भेटून नेमकं हे त्यांचे जे रिपोर्ट्स आहेत आणि राम मोहन नायडू यांचं रेझिग्नेशन व्हावं त्यावरती हे भर घालणार आहेत। महाराष्ट्र राज्यात ते ऑलरेडी उद्धव ठाकरे यांना भेटले आणि दुसऱ्या राज ठाकरे यांना भेटले आणि दुसऱ्या नेत्यांना सुद्धा भेटले। आता राष्ट्रीय पातळीवर सगळ्या अपोजिशन लीडर्सला भेटून रोहित पवार आपलं मत मांडणार आहे आणि तसंच राम मोहन नायडू जे की केंद्रीय वाहतूक मंत्री आहे त्यांचं रेझिग्नेशन मागणार आहे। ठीक, उर्वशी, जरूर या सर्व घडामोडींवर दिल्लीमध्ये लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण चर्चा करूया, आणखी ताजी माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।